चिकन बनवणार आहोत आपण आज. त्यासाठी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल घेणार आहोत आणि मी इथे उभा कांदा चिरून घेतलेला आहे. 3 कांदे आहेत हे आपण फ्राय करायला ठेवणार आहोत तेलामध्ये. कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे. त्यानंतर कांदा फ्राय करत आहे आपण. आता आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत आणि चिकन टाकणार आहोत. आलं लसूण पेस्ट. आता मी चिकन टाकलेलं आहे. चिकन चांगलं आपल्याला भुनून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्याचं पाणी सुकत नाही तोपर्यंत आपण चांगलं शिजवून घेणार आहोत चिकन. त्याच्याने कांद्यामध्ये चिकन शिजवल्याने त्याचा जो वास आहे उग्र वास तो निघून जातो. ठीक आहे. मसाला टाकणार आहोत. त्यासाठी मी थोडासा कांदा घेतलेला आहे. कोथिंबीर 7 ते 8 हिरव्या मिरच्या, लसणाच्या थोड्या पाकळ्या, टमॅटो, थोडेसे काजू, जिरे, 5 ते 6 लवंग, 5 ते 6 काळी मिरी, 1 तेजपत्ता, चक्रीफूल, थोडीशी दालचिनी आणि इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे. ठीक आहे. ग्राइंड करून घेणार आहोत आता आपण हे सगळं. हे प्रकारे आता फ्राय झालेलं आहे. त्यात आपण टाकणार आहोत हळद, त्यानंतर धना पावडर, त्यानंतर घरगुती लाल मसाला. लाल मसाला थोडा टाकणार आहे कारण त्यात आपण ग्रीन चिलीज पण टाकले आहेत आणि हिंग. तर हा ग्राइंड केलेला मसाला आपण यात टाकणार आहोत. मसाला पण चांगला फ्राय करणार आहोत बाजूने तेल सुटेपर्यंत. त्यानंतर इथे मी गरम पाणी बॉईल करायला ठेवले. हे पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहोत. इथे मी टाकणार आहे थोडा चिकन मसाला आणि त्यानंतर थोडा गरम मसाला. आता आपण इथे टाकणार आहोत गरम पाणी, चवीनुसार मीठ. हे बघा गाईस, छानपैकी आपली चिकन ग्रेव्ही रेडी आहे. आपण काश्मीरी लाल मिर्च पावडर पण ॲड केलेली होती त्यामुळे चांगली लाल तरी आलेली आहे. आलं आपल्या बघू शकता तुम्ही ग्रेव्हीला.